भाजपनं लोकसभेची 5वी यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 जागांचा समावेश आहे। या यादीमध्ये सोलापूर, गडचिरोली, चिमूर आणि भंडारा गोंदियाचे भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत। सोलापूरमधून विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये सध्या आहे आणि प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आक्रमक आणि युवा चेहरा म्हणून राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे। तर भंडारा गोंदियामधून विद्यमान खासदार सुनील मेंढेंची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे। गडचिरोली, चिमूरमध्ये विद्यमान खासदार अशोक नेतेंनाच तिकीट मिळाले। धर्मराव बाबा आत्राम यांचा पत्ता कट झालाय। राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच भाजपनं सोलापूरमध्ये जल्लोष केला। तर गडचिरोलीतून अशोक नेतेंना उमेदवारी मिळालेली आहे। भाजपची ही यादी जाहीर झाली, यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 जागांचा समावेश आहे आणि ही 5वी लिस्ट जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी आता बिग फाईट्स होतात। भंडारा गोंदियातून सुनील मेंढे यांना तिकीट मिळालेलं आहे, तर गडचिरोलीतून अशोक नेतेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। एक सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊन हा कार्यकर्त्याचा सन्मान जो पक्षाने केलेला आहे, याबद्दल मी पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। जय श्रीराम। माझ्यावरती विश्वास व्यक्त केला, निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला खरा उतरील हा विश्वास त्यांनाही देतो आणि जनतेला सुद्धा हा विश्वास देतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये सतत आपल्या सर्वांशी संपर्क साधून या क्षेत्रासाठी जे जे शक्य होईल ते सर्व काम करण्याला मी मागे राहणार नाही, याबद्दल लोकांनाही आश्वस्त करतो। आणि माझ्या कार्यकर्ते, माझे सगळे पदाधिकारी त्यांचे खूप खूप आभार, ज्यांच्या भरोशावरती मला परत एकदा संधी मिळते। चिमूर लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाचे काम मी मार्गी लावले आणि त्याचाच परिणाम म्हणून भाग म्हणून परत मला पक्षाने तिकीट जाहीर केलेले आहे। याचा निश्चितच परत लोकसभेच्या विकासासाठी फायदा होईल। राहिलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न मी मार्गी लावण्यात मला यश मिळेल।